BKC मध्ये, बाजूला धारावी कोणाची, अदानी समूहाची. म्हणजे हे सगळं त्यांचं प्लॅनिंग आहे मुंबई एक 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 तोडत गुजरातकडे नेण्याचं. आणि हेच आम्ही सांगत आलो आहे, बुलेट ट्रेन जर बनवायची होती तर मुंबई दिल्ली का नाही बनवली, मुंबई नागपूर का नाही बनवली, मुंबई बेंगलुरू का नाही बनवली, मुंबई कलकत्ता का नाही बनवली. तुम्ही मराठी माणसाचा इथे मुद्दा तुम्ही म्हणतात, पण मग जो आरोप शिवसेनेवरती विशेष करून शिवसेनेतनं जो दुसरा गट आहे शिवसेना, शिंदेंची शिवसेना आहे, त्यांच्याकडनं वारंवार हा आरोप तुमच्यावरती केला, तेही शिवसेनेत होते की मुंबईतला मराठी माणूस हा विस्थापित होण्यामागे कारण शिवसेना. चोरांना आरोप करायचा काही अधिकार नाही. पक्ष चोर, सिम्बॉल चोर, नोट चोर, चोरांना आरोप करायचा काही अधिकार नाही. पण हा आरोप वारंवार केला तर शिवसेनेवरती चोरांना आरोप करायचा काही अधिकार. आपण मगाशी मराठी टक्क्याबद्दल बोलत होतो ना आदित्यजी, पण मुंबईत मराठी टक्का बाहेर गेलाय हा तर चोरांना आरोप करायचा काही, त्यांचा आरोप सोडून द्या आपण. आणि मग त्यांनी 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जे आम्ही सतत लढत आलेलो, आम्ही सातत्याने मागतो की पोलीस कर्मचाऱ्यांना असेल, सरकारी कर्मचाऱ्यांना असेल, तुम्ही काय इथे परमनंट घरं देत नाहीत का, हक्काची घरं देत नाहीत. आणि ह्यांचे जर बिल्डरांची यादी काढली, ह्यांच्या जर कॉन्ट्रॅक्टर्सची यादी काढली तर कोण कोण आहेत ह्यांचे लोक, कुठे इन्व्हेस्टमेंट्स केले त्यांनी माहिती आहे का, सांगा. तर जाऊ दे, तुम्ही सांगा. पुढच्या 20 दिवसात तुम्हाला कळेलच, सगळे येणार आहे बाहेर. बहुत ही असरदार सब काम चल रहा था, ऐसे हमें लगता है. मुद्दा हाच आहे की मिंदे असो किंवा भाजप असो, ह्यांनी महाराष्ट्राला, मुंबईला, पुण्याला, ठाण्याला, नवी मुंबईला, कोल्हापूरला, सोलापूरला, प्रत्येक आपल्या शहराला, प्रत्येक जिल्ह्याला लुटण्याचं भयानक काम केलेलं, भयानक पाप केलेलं. आणि हे दिसते आपल्याला. आज तुम्ही मुंबईत कुठेही जा, मी 2 वर्ष जिथे आपण आज बसलोय तिथे 2ही वर्षी रस्त्याचा घोटाळा हा आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणला. पहिल्या वर्षी 6,000 कोटीचा घोटाळा मिंदेंनी केला होता, दुसऱ्या वर्षी तेवढाच केला होता, 6-6,500 कोटीचा घोटाळा. किती टक्के रस्ते पूर्ण झाले होते, म्हणजे पैसे पूर्ण दिलेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला, पण रस्ते कुठे 5%, कुठे 10%, बरं जे काम झालेत पूर्ण ती देखील कशी झालेत. आता अटल सेतू 82% काम आमच्या वेळी पूर्ण झालं होतं, बरोबर ह्यांच्याच म्हणजे जेव्हा ह्यांचं सरकार आलं तेव्हा रोड सर्फेसिंगचं काम निघालं. मागच्या वर्षी उद्घाटन झालेलं अटल सेतू यावर्षी पुन्हा तुम्हाला मिलियन फिनिशिंग करायला लागतं, परत तुम्हाला रिपेअर करायला लागतं. नवी मुंबईचं एअरपोर्ट खरं तर श्री दिबा पाटलांचं नाव अजून ह्यांनी दिलेलं नाही आहे, तिथेही फसवाफसवी चाललेलीच आहे. पण ते करत असताना तुम्ही ऑक्टोबरमध्ये उद्घाटन करता आणि अजून एअरपोर्ट चालू नाही झालं, हा कुठचा जोक आहे. म्हणजे तुम्ही उद्घाटन कधी करता, जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण झाली असते तेव्हा. आधी तुम्ही आरोप करताना की मी आरोप नाही करत आहे, तुम्ही मी सगळे पुरावे घेऊन बोलत आहे. नाही बिलकुल, तुम्ही मागे आणि प्रेझेंटेशन नाही केलं, मुंबईवर जर तुम्ही अन्याय करत आहात, महाराष्ट्रावर जर तुम्ही अन्याय करत आहात, ते मी बोलत आहे. बिलकुल तुम्ही बोलताय, पण कसं आहे ना, तुम्ही BMC मध्ये सर्वाधिक काळ सत्ता ही शिवसेनेची राहिलेली आहे. नक्कीच. नेहमी मुंबईकर जेव्हा एक आरोप करतात त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आरोप असतो मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई खड्डे. मुंबईकर हा आरोप करत नाहीत. मुंबईकरांनी जर केला असतं ना तर 25 वर्ष आम्हाला सातत्याने आशीर्वाद दिला नसतं मुंबईने. मुंबईचा विश्वास हा ठाकरेंवर आहे. मुंबईचा विश्वास हा आपण पाहिला असेल सातत्याने उद्धव साहेबांना मत मिळत आलेलं आहे, विश्वास मिळत आलेला आहे. आणि आज देखील या सगळ्या वोट चोरीच्या पूर्ण हंगामामध्ये देखील मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 उमेदवार जिंकून आलेत, आमदार जिंकून आलेत, आमचे 3 खासदार जिंकून आलेत. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे, मुंबई आमच्यासोबत ठामपणे राहिली आहे, कारण मुंबईला माहिती आहे की एकमेव पक्ष ज्यांनी पारदर्शक काम केलेलं, ज्यांनी चांगलं काम केलेलं, दर्जेदार काम केलं, तो आमचा पक्ष, आणि आम्ही ते करत राहू. पण मग मुंबईकरांना आजही हा त्रासाला सामोरं जावं लागतंच की नाही, त्याची तुम्ही बघताय आता 2.5 वर्ष. म्हणजे नेहमीच मी सांगतो होणारे आरोप कुठल्यानं, त्याच्यावर नॅशनल मीडिया सुद्धा रिपोर्ट करतो. म्हणजे मी अनेक वर्ष राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये काम केलं आणि आम्ही तेव्हा राष्ट्रीय पातळीवरती जे प्रश्न तिथे मांडले, राष्ट्रीय पक्षांबरोबर काम केलेलं आहे. नाही मी सांगतो कारण हा प्रश्न चर्चा नॅशनल लेवलला होते, म्हणून मी सांगतोय त्याला. सगळ्यात पहिला मुद्दा, मुंबईमध्ये पाणी तुंबतं वर्षानुवर्ष, मुंबईमध्ये खड्डे आहेत, अनेकदा आपण बघतो त्याच्यावरती लोक गाणी बनवतात खड्ड्यांवरती, हे सगळं होतं वर्षानुवर्ष. त्याच्यातनं अजूनही तुम्ही 2.5 वर्षाचा कार्यकाळ, ह्याचंच उत्तर म्हणजे पहिलंच पाणी तुमचं उत्तर. आणि अनेक वर्ष जिथे नॅशनल मीडिया पहिलं जे दाखवते ते म्हणजे हिंदमाता, बरोबर. दुसरं जे दाखवते ते कुठचं आहे, मिलन सबवे पूर्वी दाखवायचंय. हां, ते झालं. आता मिलन सबवे का झालं, कारण तिथे मी पालकमंत्री असताना, उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मिलन सबवे असो किंवा हिंदमाता असो किंवा गांधी मार्केट असो, हिंदमाता आणि गांधी मार्केट थोडं आजूबाजूला, ह्या परिसरात जे पाणी तुंबायचं वर्षानुवर्ष आम्ही तिथे जायचो. अर्थात ते ब्रिटानिया पंपिंग स्टेशन आपण केलं होतं, त्या पंपिंग स्टेशनमधून पाणी एका बाजूला जातं, पण जो भौगोलिक रचना आपली आहे तिथपर्यंत पाणी पोचायचं नाही, कारण ते जे पाईप्स आहेत त्याला जॉग्राफिकल जो काही हे लागतो, पंप किती लावायला लागतात, हे सगळं कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की इथे परत आपल्याला रेन वॉटर होल्डिंग टँक बनवणं गरजेचं आहे, ज्याला आपण स्पॉन्ज सिटी बोलतो. 2018-19 मध्ये जेव्हा आमचं सरकार यायच्या आधी
महापालिकेत मी जाऊन तिथे तेव्हाचे जे महापौर होते, त्याच्यानंतर तेव्हाचे जे म्युन्सिपल कमिशनर होते, त्यांच्यासोबत प्लॅनिंग करून हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल किंवा मिलन सबवे असेल, इथे रेन वॉटर होल्डिंग टँक बनवण्याची आम्ही योजना सुरू केली. पालकमंत्री असताना ते मी पूर्ण करू शकलो पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये. ते झाल्यानंतर आपण पाहताय तेव्हा ते 2 वर्ष आम्ही हिंदमाता असेल किंवा गांधी मार्केट असेल किंवा मिलन सबवे असेल हे पूरमुक्त करू शकलो. पण हे पूरमुक्त करत असताना त्याच्यात अर्थात जी यंत्रणा असते ती तुम्हाला राबवायला लागते. या वर्षी जेव्हा आपण पाऊस पाहिला, मे मधलं असेल किंवा जून मधलं असेल किंवा जुलै मधलं असेल, ही यंत्रणा एवढी ठप्प पाडून ठेवली आणि की तिथे पंप पोचले पण पंपात टाकायला पेट्रोल यांनी पाठवलं नव्हतं, डिझेल पाठवलं नव्हतं. म्हणजे हे अशी काळजी घेतात, हे फक्त कॉन्ट्रॅक्टर्सची काळजी घेतात, मुंबईची काळजी न घेणारा हा भाजप आहे किंवा मिंदेत. आणि हे पूरमुक्त आम्ही करून दाखवलं. आता खड्ड्यांचं पण 2 वर्षात, म्हणजे मला आठवतं जेव्हा मिंदे मुख्यमंत्री झाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की आम्ही 2 वर्षात एकदम मुंबई चकाचक करू, खड्डेमुक्त करू. त्याच वेळी मी सांगितलं होतं हे खोटं बोलतात. आणि कोणी जर तुम्हाला सांगितलं की मुंबईसारख्या शहराला किंवा कुठच्याही जागतिक शहराला जेवढं आपल्याकडे ट्रॅफिक आहे, जेवढी आपल्याकडे ट्रॅफिकची रहदारी आहे, ज्या प्रकारचा ट्रॅफिक आहे, जर तुम्हाला खड्डेमुक्त करून पाहिजे असेल तर हे एका वर्षाचं काम नाही आहे. तुम्ही अजूनही मी तुम्हाला दाखवू शकतो आम्ही केलेली रस्त्याची कामं जी टिकलेले आहेत, जसं मरीन ड्राईव्ह असेल, पेडर रोड असेल, सबब्समध्ये पण वेस्टर्न सबब्स, ईस्टर्न सबब्समध्ये बघा आमच्या काळातली केलेली कामं, मग ते कॉन्क्रिटायझेशनची असतील किंवा ॲस्फॉल्टची असतील, ती अजूनही दर्जेदार आणि टिकलेली आहेत. आणि ह्यांनी केलेली कामं जी आहेत, खिशातले खड्डे भरले त्यांचे, पण कुठेही रस्त्याचा दर्जा चांगला सुधारला नाही. 2.5 वर्षात ज्यांनी मुंबईचे हाल केलेले आहेत. पहिल्यांदा पाणी गळूळ सगळीकडे यायला लागलं, पाण्याचे त्रास आत्ता व्हायला लागले, पाणी जसं परत तुंबायला लागलेलं आहे, रस्ता आपण पाहतोय किती भयानक केलेला आहे. पण तुमची सत्ता असताना हे सगळे प्रॉब्लेम्स नव्हते. मी हे म्हणत नाही की 100% सॉल्व्ह झाले होते. आणि जर कोणी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात किंवा एका वर्षात 100% सॉल्व्ह होऊ शकतात, तो माणूस खोटं बोलतोय. पण मी तुम्हाला सांगू, इंटरेस्टिंगली आदित्यजी, तुम्ही जे मगाशी सगळे सांगितल्यात गोष्टी की आम्ही BMCत सत्य असताना काय काय कामं केली, तेव्हा सर्वाधिक टीका तेव्हा तुमच्यावरती कोणी केली असेल ती मनसेने केली होती. ठीक आहे ना, पण आज तुम्ही आज जेव्हा तुम्ही मतांसाठी लोकांसमोर जाणार आहात, तुम्हाला फेस तर करावी लागते. बघा, परिस्थिती बदलत असते. आणि जसं आपल्याला आठवत असेल की सर्वाधिक टीका जेव्हा भ्रष्टाचारी जे महाराष्ट्राला लुटत होते, त्या भ्रष्टाचारी लोकांवर कोण करत होतं, आंदोलनं कोण करत होते, तर सेना भाजप त्यावेळी आम्ही करत होतो. 2014च्या आधी लाठीकाठी कोण खात होतं, आंदोलनं कोण करत होते, भ्रष्टाचाराविरुद्ध कोण लढत होतं, तर सेना भाजप लढत होते. आज त्यांना तीच सेना नकोशी झाली, तेच उद्धवसाहेब नकोशी झाले जे सोबत होते. पण सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्या विरुद्ध योगायोगाने फडणवीस साहेब असतील, सगळे असतील, आंदोलनं करत होते, त्याच लोकांना तुम्ही मोठी मोठी मंत्रिपदं देऊन बसलात. तर मग वाईट काय? जर कोण दोघं चांगले एकत्रित असतील तर त्याच्यात गैर काय आहे? आणि जे तुम्ही करताय ते केल्यानंतर त्याच्यात चांगलं काय? बरं, दुसरी गोष्ट जी मला भाजपला विचारायची आहे, त्या दिवशी पण मी विचारत होतो की ह्या पुस्तिकेत मी मुद्दाम ह्याच्यात अनेक ठिकाणी जे तत्कालीन भाजपचे नेते होते, मुंबईचे त्यांचे अध्यक्ष होते, नगरसेवक होते, वेगळ्या वेगळ्या कमिटीचे चेअरमन होते, मग इम्प्रूव्हमेंट कमिटी असेल, मग ट्री कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, BSTची असेल किंवा जे काय असेल, हे जे होते ते आमच्यासोबत येऊन फिता कापायचे. 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत होतात. जर आम्ही चांगली कामं करत नसू, मग तुम्ही आमच्यासोबत का राहिलात? आणि जर चांगली कामं केली असतील आणि तुम्ही त्या फोटोमध्ये असाल तर आम्हाला का शिवाय देताय? अरे, तुम्ही बोलतात हे मुद्दे खरं तर निवडणुकीत चर्चेला जायला हवे, आलेच पाहिजे. निवडणूक पण मी ह्याच्याबद्दलच असायला पाहिजे. नाही, माझा निवडणुका कव्हर करण्याचा अनुभव हे सांगतो की निवडणुकांचा जसा तो पारा चढायला लागतो तेव्हा हे मुद्दे फार कमी चर्चेला येतात. म्हणजे बघा, निवडणुका सुरू व्हायच्या आधीच त्याला एक भावनिक विषयांकडे निवडणूक जायला लागते. हे नेहमीच आपण बघत आलो. म्हणजे निवडणुकांचं हे बिगुल वाजायच्या आधीच भाजपचे शहराध्यक्ष म्हणाले की मुंबईचा महापौर कोणीतरी जर तुम्हाला मतदान दिलं तर मुंबईचा महापौर खान होईल, जसं लंडनमध्ये झाले किंवा आता न्यूयॉर्कमध्ये एक महापौर, तसा मुंबईचा महापौर खान वगैरे होईल. हे का म्हटलं जातं? कारण शिवसेनेकडे नवीन जो ओढा आहे मतदारांचा, मुस्लिम मत, त्याच्यामुळे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, कसं पाहतो म्हणजे आता कळायला लागलं की भाजप थरथरायला लागली. एकच आहे ना, आता तुम्ही देशात पॅटर्न बघा. 2013 पासून आत्तापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये भाजप निवडून आलेले तिथे एकतर हिंदू मुस्लिम केलेले किंवा एक जात विरुद्ध दुसरी जात किंवा इतर जाती, हे राजकारण त्यांनी केलेलं आहे. काही काही ठिकाणी भाषेचं राजकारण केलेलं आहे.